आणि आता बातमी नाशिकमधून। नाशिक महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार समोर येतोय। उघड्या चेंबरमध्ये एक तरुण पडलाय। नाशिकच्या पेठ रोड परिसरामधली ही घटना आहे। चेंबरला कोणत्याही पद्धतीचं झाकण नसल्यामुळे ही दुर्घटना घडली। महापालिकेला साधे चेंबर्स देखील नीट ठेवता येत नाहीत अशा पद्धतीची चर्चा आता नाशिकमध्ये सुरू आहे। वळ्या पुढल्या बातमीकडे। महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन आता सतर्क झालंय। निर्भया पथकाची पुनर्रचना करण्यात आली आहे। निर्भया पथकामध्ये एक महिला पीएसआयची नेमणूक करण्यात आली आहे। तसेच 2 महिला 2 पुरुष कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे। पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळेंनी ही माहिती दिली आहे। निर्भया पथकामध्ये वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून वेगवेगळे कॉलेज व्हिजिट असेल, जे काही हॉटस्पॉट्स आहेत ते आयडेंटिफाय केलेले आहेत आणि जास्तीत जास्त प्रोएक्टिव्हली ह्या पीडितांपर्यंत, महिलांपर्यंत, तरुणींपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही आता अग्रेसिव्हली करणार आहोत। आणि पुन्हा एकदा जे काही नागरिक आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की अशी कुठलीही माहिती जर आपल्या समोर आली तर तात्काळ आपण आमच्या ऑफिसला किंवा या QR कोड वरती आपण कळवावी।